रामकृष्ण हरी. मी संगीता काळे भक्तिसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 क्षेत्रज्ञ योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. 13व्या अध्यायाच्या अनुवादास सुरुवात करताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यावेळी अर्जुनाने कुठलाही प्रश्न विचारलेला नसताना केवळ भक्त वात्सल्यापोटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, हे अर्जुना, आपला देह म्हणजे क्षेत्र व देहरूपी क्षेत्रास जाणणारा तो क्षेत्रज्ञ. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना यथार्थपणे जाणणे म्हणजे ज्ञान. या शरीराला क्षेत्र का म्हणतात व त्यावर कोणाची सत्ता चालते हे यथार्थपणे जाणणे खूप महत्त्वाचे आहे. कारण साक्षात ब्रह्मदेवा आणि श्री शंकर यांनी सुद्धा हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी खूप अट्टहास केला होता. म्हणूनच क्षेत्र म्हणजे काय आणि त्यावर कोणाची सत्ता चालते हे आज मी तुला यथार्थपणे सांगत आहे. शरीर 36 तत्वांनी बनलेले आहे. या क्षेत्रात क्षेत्रज्ञ पाप पुण्यादी पिके पिकवतो आणि सुखदुःखाचे भोग भोगतो. म्हणूनच यास कौतुकाने क्षेत्र असे म्हणतात. काही जण त्यास देह असेही म्हणतात. देह हा नाशवंत आहे, मात्र त्यात असलेला आत्मा हा अविनाशी आहे आणि प्रत्येक जीवामध्ये तो सारख्याच प्रमाणात भरलेला आहे. ज्याप्रमाणे विस्तवाचे लहान मोठे तुकडे असतात, परंतु त्यामध्ये प्रकाश मात्र सारखाच प्रमाणात भरलेला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे. म्हणूनच मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जीव आहेत ते ईश्वराचेच अंश आहेत आणि याचे ज्ञान होणारा तोच खरा ज्ञानी होय. अशा प्रकारचे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध होते आणि अशा शुद्ध अंतःकरणाने केलेली भगवंताची भक्ती भगवंतास जाऊन मिळते आणि त्यास खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास ज्ञानाविषयी माहिती देतात. ज्याप्रमाणे दिव्यामध्ये तेल घातले असता तो दिवा अधिक प्रकाशित होतो, त्याचप्रमाणे ज्ञानाविषयी माहिती ऐकून अर्जुनाची उत्कंठा वाढत गेली आणि अर्जुनाची ही वाढलेली उत्कंठा पाहून भगवान श्रीकृष्णही आनंदी झाले. अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय जय रामकृष्ण हरी.